थांबना तू कळू दे थांबना गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना छान वाटतंय, थोडी भीती पण वाटतेय, बट एक्साइटेड. गोंडस आहे, शांत आहे, पण बरं आहे कारण मी खूप बोलते त्यामुळे ऐकणारा पाहिजे होता. त्यांनी मला ट्यूजडे रिक्वेस्ट पाठवली, आम्ही संडेला भेटलोय. ट्यूजडे टू संडे मध्ये काही नाही बोलला. सो मी म्हटलं होतं की आपल्याला नाहीच बोलायचं, याला इंटरेस्टच नाही आपल्यात. मग त्याला मी बघितलं आणि मग तिकडेच माझा असं पालडा हल्ला की ठीक आहे चांगला तर दिसतं, बोलून बघूयात. मग बोलायला गेलं की शांत आहे, माझं ऐकून घेईल. मी 1.5 तास एकटे बोलत होते, तो ऐकत होता. मग तेव्हा सांगितलं की हा करू शकते मी याच्याच लग्न, की ऐकतोय माझी बडबड. श्वास हा सोडवू दे थांबना तोला माझा सावरू दे थांबना 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 सरसुखाची श्रावणी की नाचरावणी बहा गुंतण्या दूर फिरुनी आज वेळा कंठे बध्नामी सुभगे. सुभगे म्हणजे काय? सौभाग्यवती हो. नुसत्या साड्या टिकल्या लावल्या म्हणजे सौभाग्यवती होत नाही. दोन्ही घराण्याला सांभाळती, मुलं बाळ होतात, जी सगळ्यांना धरून असते तिचं नाव असतं सौभाग्यवती. आम्ही पहिल्यांदा जेव्हा भेटलेलो, बघण्याचा कार्यक्रम झालेला, तेव्हा आई बाबांनी आम्हाला पाठवलं की रूम मध्ये जाऊन तुम्ही बोला, मी आपल्याला पुढे जायचंय की नाही ठरवूयात आपण. सो आम्ही जवळपास 1.5-2 तास होतो आणि तिथनं निघताना ती म्हणली अरे 1.5 तास मीच बोलली, तू काहीच बोलत नाहीस. म्हणलं अगं मला वेळ लागतो थोडा बोलायला, पण एक 3-4 वेळा भेटल्यानंतर होईल मे बी ओपन अप. मग तसंच झालं. 3-4दा भेटल्यानंतर आता मी मित्रांच्या ग्रुपमध्ये पण सगळे तिला कॉम्प्लिमेंट देतात की तू आल्यापासून हा बोलायला लागलाय, आम्हाला याचा आवाज कळायला लागलाय. स्टे विथ मी फॉर एव्हर. असाच गोड मला अटेन्शन देत पॅम्पर करत कायम असाच माझ्यासोबत राहा. ती जशी आहे तशीच राहावी, कारण तिने स्वतःची एक पर्सनॅलिटी त्याच्याप्रमाणे बिल्ड केलेली आहे आणि ती आहे तशीच मला आवडते. पर्सनॅलिटी तर तिने नक्कीच बदलू नये. बाकी तिचे जे काही गुण आहेत सगळे ते बरोबर आहेत. सजली नटली लाजली लेक लाडकी चालली. बँड बाजा